नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आपण पूर्ण योगाशी संबंधित अशा ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा विचार करतो आहोत आणि त्या माध्यमातून स्वतःला ओळखून घेत आहोत. तर आज आता आपण उच्च मन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये हायर माइंड म्हणतात त्याचा तपशीलवार विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण श्री माताजींचं एक महत्त्वाचं विधान आहे ते विचारात घेऊया. बघा काय म्हणतात त्या. आहे तो वंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करायचा की याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करायचे यामधील निर्णायक निवड करावी लागेल. वाक्य बरंच मोठं होतं पण आपण त्यातला मतितार्थ जाणून घेऊया. आपल्याला हे जे मानवी शरीर लाभलेलं आहे ते दोन कारणांसाठी वापरात येऊ शकतं असं मदर इथे म्हणतात. एक तर आहे तो मानववंश आपल्या माध्यमातून तसाच पुढे चालू ठेवायचा म्हणजे वंश सातत्य चालू राहण्यासाठी या देहाचा उपयोग करायचा हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय त्या म्हणतात की जो नवीन जीव उदयाला यायचा आहे त्याच्या निर्मितीची पूर्वतयारी म्हणून आपला हा देह उपयोगात आणायचा आहे का, या दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल. या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत. प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की तुम्ही, बघा काय म्हणताय, तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये. मदरनी त्याला कालचं मनुष्यत्व म्हटलंय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा जो वंश आहे मानव वंश हा एक प्रकारे आधीच्या टप्प्यावरचा म्हणून त्याच्याकडे बघतायत आणि त्यांची नजर खिळलेली आहे ती भविष्यामध्ये येणाऱ्या अतिमानवतेकडे त्यांचं सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्यांचे प्रयत्न त्या दिशेने सगळे केंद्रित झालेले आहेत. आणि म्हणून आहे त्याच मनुष्यत्वामध्ये आपल्याला राहायचं आहे का अतिमानवाच्या आगमनासाठी आपल्याला तयारी करायची आहे, हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हा अतिमानवाचा जो मुद्दा आहे तो आपण कधीतरी विवेचनाच्या ओघात पुढे पाहणार आहोत. परंतु श्री अरविंदांनी जी योगामध्ये जी भर घातलेली आहे त्याचा इथे महत्त्वाचा संबंध आहे. अगदी थोडक्यात अगदी एक वाक्यात सांगायचं झालं तर मनुष्य हा उत्क्रांतीमधील शेवटचा टप्पा नाही तर तो एक संक्रमणशील जीव आहे आणि मनुष्याच्या पुढे सुद्धा अजून एक जीवयोनी उदयाला यायची आहे. तिचं नाव अतिमानव म्हणजे सुपरमॅन असं असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे काही पुढे उदयाला येणार आहे त्याच्या तयारीसाठी आपलं आत्ताचं हे मानवी जीवन आपल्याला उपयोगात आणायचं आहे का, हा प्रश्न मदरनी इथे विचारलेला आहे. तर ज्यांना असं वाटतंय की खरोखर आपण यासाठी आपलं जीवन उपयोगात आणावं त्यांच्यासाठी आता हा आजपासून सुरू होणारा जो विचार आहे तो प्रामुख्याने त्यांच्यासाठी आहे. आत्तापर्यंतचे जे सगळे भाग आपण पाहिले ते एक प्रकारे माणसाला मनुष्यत्वाशी म्हणजे आपलं हे जे जीवन आहे त्या मनुष्यत्वाशी बांधून ठेवणारे होते आणि त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचा आपण आत्तापर्यंत विचार केला. आता आपण आपलं मनुष्यत्व ओलांडून पलीकडे जाण्याचा विचार
आजपासून करायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आधी आपण आकृती जी काढली आहे ती विचारात घेऊया. बघा, मानवी देह आपण सप्तचक्रांमध्ये विचार केलाय त्याप्रमाणे ब्रह्मरंध्र हे आहे आणि त्याच्यावरती सहस्त्रदल चक्र आहे. बाकी देहांतर्गत जी चक्र आहेत त्याचा आत्ता विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. ब्रह्मरंध्र ओलांडून पलीकडे गेल्यानंतर चेतनेच्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत ह्या सगळ्या श्रेणींचा अत्यंत तपशीलवार, अतिशय बारकाईने आणि नेमकेपणाने विचार श्री अरविंदांनी हा प्रथमच एवढा केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे ते म्हणजे आपलं मानवी मन आणि अध्यात्म मार्गावरनं आपण प्रगती करायला लागलो की आपला संपर्क कुठे येतो, कोणाशी येतो, तर सच्चिदानंदाशी आपला संपर्क येतो. हे आत्तापर्यंत आपल्याला ज्ञात आहे. परंतु श्री अरविंदांनी जी योग मार्गामध्ये भर घातलेली आहे, तत्वज्ञानामध्ये भर घातलेली आहे, ते त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चेतनेच्या ज्या सर्व श्रेणी आहेत हे प्रतिपादन श्री अरविंदांनी केलेलं आहे. तर त्यातला पहिला जो टप्पा आहे म्हणजे आपण आपलं सामान्य मन ओलांडून जेव्हा पलीकडे जायला पाहतो तेव्हा आपला पहिल्यांदा जो टप्पा लागतो तो आहे उच्च मन. त्याला इंग्लिशमध्ये हायर माइंड असं म्हणायचं. त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रकाशित मन, इल्युमिन माइंड. त्याच्या पुढे अंतस्फूर्त मन म्हणजे इंट्युटिव्ह माइंड. त्याच्यानंतरचा टप्पा आहे अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे अतिमानस म्हणजे सुपर माइंड किंवा सुप्रामेंटल असं ज्याला त्यांनी म्हटलंय ते सुपर माइंड. अतिमानस, त्यालाच मराठीमध्ये विज्ञान हाही शब्द प्राचीन तत्वज्ञानामध्ये वापरला गेलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे ज्या श्रेणी आहेत त्या सच्चित आनंद म्हणजे अतिमानसानंतरची पुढची श्रेणी आहे ती आनंद, मग चित आणि मग सत, अशा त्या 3 श्रेणी आहेत. आत्ता आपण इथे सोयीसाठी म्हणून त्या 3 श्रेणींचा एकत्रित विचार केलेला आहे. आज प्रामुख्याने आपल्याला उच्च मन म्हणजे हायर माइंड याचा विचार करायचा आहे. हायर माइंड याला मराठीमध्ये जे वेगवेगळे शब्द वापरले गेलेले आहेत आत्तापर्यंत त्यामध्ये उच्च मन हा शब्द आहे, श्रेष्ठ मन हा शब्द आहे, उच्चतर मन असाही शब्द काही ठिकाणी वापरलेला आढळतो. आपण याला उच्च मन असा शब्द इथे वापरात आणणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याची एक थोडी रूपरेषा आधी लक्षात घेऊया. सुरुवातीला आपण या उच्च मनाचं स्वरूप समजावून घेणार आहोत आणि ते स्वरूप 2 पैलूंच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. त्यातला एक पैलू आहे ज्ञान आणि दुसरा आहे सत्य कार्यान्वित करण्याची शक्ती. म्हणजे काय ते आपण सगळं नंतर बघूया. या उच्च मनाचे 3 स्तर आहेत तेही आज आपल्याला बघायचे आहेत. त्याची काय वैशिष्ट्य आहेत ती पाहायची आहेत. या उच्च मनाची काही उदाहरणं आपण इथे बघूया. त्याचबरोबर त्याचं कार्य काय आहे आणि उच्च मनापर्यंत व्यक्ती जाऊन पोचली तर तिच्यामध्ये कोणत्या क्षमता निर्माण होतात, या उच्च मनाच्या मर्यादा काय आहेत किंवा पूर्ण योगाशी याचा संबंध कसा आहे आणि हे उच्च मन तिथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर तो प्रवास कसा करायचा म्हणजे त्याचा मार्ग काय आहे, हे एवढे सगळे मुद्दे आज आपल्याला इथे विचारात घ्यायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया आपण जिथे आहोत तिथपासून. म्हणजे आपण कुठे आहोत तर आपण या मनाच्या स्तरावर आहोत. म्हणजे आपलं मनुष्य म्हणून वेगळेपण जे काही असेल तर ते वेगळेपण प्राण्यांपासून असलेलं आपलं वेगळेपण हे आहे की आपल्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे प्रकृतीने, निसर्गाने.
आणि ते त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ठीक आहे. तर्कबुद्धी असं आपण ज्याला म्हणतो. आणि ह्या बुद्धीच्या आधारावर ज्याला पूर्णयोगाच्या परिभाषेमध्ये आपण विचारी मन, थिंकिंग माइंड असं म्हणतो, हे जे थिंकिंग माइंड आहे ते मनुष्याचं वेगळेपण आहे आणि त्याच्या आधारावर मनुष्याने आत्तापर्यंत आपण पाहतो ते सगळे चमत्कार जे केलेले आहेत ते ह्या बुद्धीच्या आधारावर केलेले आहेत, तर्कबुद्धीच्या आधारावर केलेले आहेत. म्हणजे अगदी चंद्रावर पाऊल ठेवणं असेल, मंगळापर्यंत जाऊन पोचणं असेल, सूर्याचा आपण वेध घ्यायला आता पाहतो आहोत ते असेल, किंवा आत्ताच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या सगळ्या गोष्टी घडू पाहता आहेत, जे सगळे आमूलाग्र जीवन बदलून टाकेल अशी क्षमता ज्याच्यामध्ये आहे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक प्रकारे जो चमत्कार आहे तो मानवी तर्कबुद्धीचा चमत्कार आहे. आपण हे सगळं पाहून खरोखर मनातून थक्क होऊन जातो. कारण आपल्यापैकीच कोणीतरी हे सगळे शोध लावलेले आहेत. आता इथे आपण जो विचार करतोय तो व्यक्ती म्हणून तुमचा किंवा माझा असा विचार करत नाही आहोत, तर एकंदर मनुष्य ह्या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आपल्यामधलेच काही प्रगत असलेले जे जीव आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या आधारावर हे सगळे अगदी चमत्कार सदृश्य ही सगळ्या गोष्टी करू पाहता आहेत आणि आपण थक्क होऊन जातो. परंतु श्री अरविंद म्हणतात की हे म्हणजे सर्वस्व नाही. मनुष्य जे काही करू शकतो ते इथपर्यंतच त्याची धाव आहे का? तर निश्चितपणे इथपर्यंत थांबण्याचं कारण नाही. त्याच्या पलीकडच्या ज्या चेतनेच्या श्रेणी आहेत, म्हणजे ह्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत, ह्या श्रेणींपर्यंत मनुष्य प्रयत्न करेल, साधना करेल, योगमार्गाचा अवलंब करेल तर जाऊन पोचू शकतो, हे श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण जेव्हा साधनेचा अवलंब करायला लागतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा आपण आरोहण करायला लागतो, आता आरोहण आणि अवरोहण या संकल्पना आपल्याला माहिती झालेल्या आहेत. आपण जसजसे ऊर्ध्वगामी होत जातो तसतसे साधकाला हा अनुभव येऊ शकतो की आपण आपल्या शरीराच्या पिंजऱ्यामधून बाहेर पडू शकतो आणि वर वर जाऊ शकतो. हे साधनेच्या दरम्यान घडू शकतं किंवा दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा व्यक्ती ऊर्ध्वगामी होण्याचा अनुभव घेऊ शकते. हे जे काही आहे ते ऊर्ध्वगामी होत असताना तिचा पहिला मुक्काम कुठे पडतो? गिर्यारोहणाच्या भाषेत आपल्याला बोलायचं झालं तर त्याचा बेस कॅम्प कुठे आहे? तर बेस कॅम्प आहे तो म्हणजे उच्च मन. आपला पहिला मुक्काम, आपण शरीराची कुडी म्हणतो आपण त्याला, शरीराची कुडी ओलांडून जेव्हा आपण पलीकडे जातो म्हणजे सेल्फ एक्सीड होतो तेव्हा आपला पहिला मुक्काम असतो तो उच्च मनामध्ये असतो. तर आता आपल्याला या उच्च मनाविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे. ते जाणून घेताना आपण थोडी आत्ताचं सामान्य मानवी मन आणि उच्च मन याचा थोडा तुलनात्मक विचार करूया. आत्ताचं आपलं सामान्य मन हे कसा विचार करतं? तर ते तुकड्या तुकड्यांनी विचार करतं. म्हणजे एखादा निष्कर्ष काढायचा आहे बुद्धीला तर त्याला तर्काच्या पायऱ्या वापराव्या लागतात आणि एकातून दुसरी पायरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विचार करायला लागतो. किंवा एखादी संकल्पना समजावून घ्यायची असेल तर ती सगळीच्या सगळी संकल्पना आपल्या मानवी बुद्धीला झेपत नाही. मग त्याचे आपण तुकडे तुकडे करतो आणि तुकड्या तुकड्यांनी आधी ते समजावून घेतो आणि मग त्याचं एकत्रीकरण करतो, तेव्हा ती आपल्याला संकल्पना समजते. अगदी आत्ताचंच जर आपण उदाहरण घेतलं तर उच्च मन ही काय संकल्पना आहे हे समजावून घेताना बघा
अगदी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने आपण स्वरूप जाणून घेणार आहोत, वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत, कार्य जाणून घेणार आहोत. म्हणजे हे असं तुकड्या तुकड्यांनी जाणून घेतोय बघा. असा तुकड्या तुकड्यांनी विचार केल्याशिवाय आपल्या सामान्य बुद्धीला ते आकलन होत नाही. ही मानवी बुद्धीची मर्यादा आहे. आणि आपण उदाहरण द्यायचं झालं तर लक्षात घ्या की शाळेमध्ये शिकत असताना आपण भूमितीमध्ये सिद्धता सोडवा हा एक आपल्याला प्रश्न असायचा. त्या प्रश्नामध्ये आपण पायरी पायरीनी एक एक पायरी पुढे पुढे जात गेलो तर मग ती बरोबर सिद्धता आपल्याला सोडवता यायची. आणि त्यातली एखादी जरी पायरी आपली चुकली, लक्षात आली नाही, तर ते सगळं जो डोलारा आहे तो कोलमडून पडायचा. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने तर्कबुद्धी काम करते. आपण अशा रीतीने पायरी पायरीने तो विचार करतो आणि सगळा पायरी पायरीने विचार करून झाल्यावर जर आपण एखाद्या निष्कर्षाप्रत आलो आणि जर आपल्याला नंतर कोणीतरी असं दाखवून दिलं की तुम्ही हे करण्यासाठी जे गृहीतक धरलेलं होतं ते चुकीचं होतं, तर सगळा डोलारा कोलमडून पडतो. कारण हे जे आपण ज्याच्यावर डोलारा उभारलेला असतो, श्री अरविंद म्हणतात तो डोलारा अचेतनावर उभारलेला सगळा डोलारा असतो. त्यामुळे ही तर्कबुद्धी जे निष्कर्ष काढते ते मानवी बुद्धीच्या दृष्टीने कितीही परिपूर्ण असल्याचे तिला वाटत असलं तरी सुद्धा ते तसे परिपूर्ण नसतात. ते कोलमडून पडू शकतात, अशा प्रकारचे असतात. ठीक आहे. तेव्हा मानवी बुद्धीचं हे स्वरूप आहे आणि तेच उच्च मन हे या मानवी तर्कबुद्धीपेक्षा कितीतरी पटीने विशुद्ध आहे, प्युअर आहे, विशाल आहे, व्हास्ट आहे, शक्तिमान आहे, पॉवरफुल आहे आणि प्रकाशमान म्हणजे ल्युमिनस आहे. काय शब्द वापरलेत? उच्च मन आपल्या मानवी बुद्धीपेक्षा विशुद्ध आहे, विशाल आहे, शक्तिमान आहे आणि प्रकाशमान आहे. तेव्हा हा जो पहिला टप्पा आहे तो अशा पद्धतीचा आहे. आणखीन एक फरकाचा मुद्दा लक्षात घेऊया, तो असा की आपली सामान्य मानवी बुद्धी जी आहे ती व्यावहारिक बुद्धी आहे. म्हणजे व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आपल्याला त्या बुद्धीचा उपयोग होतो आणि त्यानुसार आपलं जीवन सुकर होतं. परंतु उच्च मनामध्ये जो विचार केला जातो तो विचार हा कुठल्याही व्यावहारिक कारणासाठी केला जात नाही, तर ज्ञानासाठी ज्ञान ह्यासाठी तिथे विचार होतो. आणि असं म्हणत असताना उदाहरण लक्षात घेऊया की समजा एखाद्या व्यक्तीला इंजिनियर व्हायचं आहे, ती इंजिनियर कशासाठी होतीये? तर उद्दिष्ट त्याचं ठरलेलं आहे, मी मोठा इंजिनियर होईन, व्यवसाय करीन आणि त्यातून 4 पैसे मिळतील, मग माझं जीवन सुखाने चालत राहील. व्यावहारिक बुद्धी. आणि तेच एखादा इंजिनियर असा विचार करतो की ठीक आहे, हे होत राहील, या सगळ्या गोष्टी या बाय प्रॉडक्ट म्हणून होतील, पण मी इंजिनियर कशासाठी झालोय? तर मला ही विश्वाची रचना काय आहे ती जाणून घेण्याची इच्छा आहे. मी कोण आहे, विश्व काय आहे, माझा आणि या विश्वाचा काय संबंध आहे, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून मी इंजिनिअरिंग करतो आहे. आता इथे लक्षात घ्या की हा जो इंजिनियर आहे तो ज्ञानासाठी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच व्यावहारिक बुद्धीच्या एक पायरी हा वरचा विचार आहे. तेव्हा उच्च मनाचं हे स्वरूप आहे, हे लक्षात घेऊया. इथे उच्च मनामध्ये जे ज्ञान होतंय ते ज्ञान संपादित करावं लागत नाही. म्हणजे ते ज्ञान जसं आपण आत्ता इंजिनिअरिंगचं उदाहरण घेतलं तसं पुष्कळ अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत केली आणि मग कुठेतरी त्यातनं ज्ञान संपादन झालं, असं आपलं सामान्य व्यावहारिक ज्ञान असतं. आणि तेच उच्च ज्ञान मात्र संपादित ज्ञान नसतं, तर ते प्रकट होतं. साधक जसजसा त्याचा वेध घेत जातो, वरच्या चेतनेच्या श्रेणींवर चढायला लागतो, तेव्हा त्याला
असं एकदम ज्ञान होतं, म्हणजे ज्ञानाचं प्रकटीकरण होतं. आणि ते प्रकटीकरण कशातनं होतं, तर त्या वस्तूशी ती व्यक्ती तादात्म्य पावते, एकात्म पावते आणि नॉलेज बाय आयडेंटिफिकेशन, एकात्मतेतून होणारं हे ज्ञान असतं. त्याच्यामध्ये सत्याचा प्रकाश असतो, त्यामुळे ते तर्कबुद्धीसारखं डळमळीत नसतं. भलेही ते कुठल्या तरी एका पैलूचं ज्ञान असतं, म्हणजे समग्र सत्य आपल्याला त्यातनं हाती लागतं का, तर तसं ते होत नाही. सत्याचा कुठला तरी एक पैलू आपल्याला उच्च मनाच्या आधारे कवळता येतो, पण ते जे ज्ञान आहे ते सत्याचं ज्ञान असल्यामुळे ते निर्णायक स्वरूपाचं असतं, ते निश्चितार्थक असं ज्ञान असतं. त्याच्यामध्ये डळमळीतपणाला वाव नसतो. आणि हे जे ज्ञान होतं ते एकत्रितपणाने ज्ञान होतं, म्हणजे इथे कल्पना संघ महत्वाचा असतो. श्री अरविंद तर इथे असं म्हणतायत की कल्पना करा, समजून घेऊया. आपल्यावरती जे अवकाश आहे त्या अवकाशामध्ये जणू काही विचारांचा एक समुद्र आहे आणि तो विचारांचा समुद्र आपल्यावर कोसळतो. म्हणजे एकाच वेळेला अनेक विचार, ज्ञान हे एकाच वेळेला विचाररूप होऊन आपल्यावर कोसळतं. ज्ञानसमुद्र कोसळतो ही संकल्पना काय असेल, विचार करून पाहण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे एवढं प्रचंड ज्ञान गर्दी करून तुमच्या मनामध्ये प्रवेश करतं की त्याच्यामध्ये अगदी परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टीसुद्धा एकत्रितपणाने राहू शकतात. श्री अरविंदांचं एक उदाहरण समजावून घेऊया. श्री अरविंद जेव्हा आर्य मासिकाचं लिखाण करत होते, हे लिखाण करत असताना 64 पानी तो अंक असायचा आणि 64 पानी अंक त्यामध्ये एकाच वेळी 6 सदरं त्या अंकामध्ये असायची आणि ह्या सदरांमधलं सगळं लिखाण श्री अरविंद एक हाती करायचे. आणि ते जे लिखाण आहे त्याला कुठलाही, म्हणजे आधी भरपूर अभ्यास केलाय, वाचन केलंय, नोट्स काढल्यात आणि मग ते लिहिलंय असं नसायचं. तर ते थेट, म्हणजे जेव्हा ते लेखन करायची वेळ यायची तेव्हा ते टायपिंग करायचे, डायरेक्ट टायपिंग ते करायचे. तर तेव्हा टायपिंगला बसले की जे कुठलं सदर असेल ते धडाधड टायपिंग करायला लागायचे. आणि एक सदर झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं, अशा पद्धतीने एका वेळेला हे सगळं लेखन करत असत. आणि त्यातनंच त्यांचे पुढे अत्यंत, ज्याला ग्रंथराज म्हणता येतील अशा प्रकारचे खंड तयार झाले. एका वेळेला ते दिव्य जीवन म्हणजे लाईफ डिव्हाइन लिहित होते, त्याच वेळेला ते सिंथेसिस ऑफ योग लिहित होते, त्याच वेळेला ते एसेज ऑन गीता म्हणजे गीतेवरील निबंध लिहित होते, त्याच वेळेला ते सिक्रेट ऑफ वेद लिहित होते म्हणजे वेद रहस्य लिहित होते, त्याच वेळेला ते आयडियल ऑफ ह्युमन युनिटी हे लिहित होते. आणि हे सगळं वाङ्मय इतकं विविधांगी होतं, पण ते सगळं एकाच वेळेला त्यांच्या मेंदूमध्ये वरून विचारांचा समुद्र कोसळावा त्या पद्धतीने ते ज्ञान ग्रहण करत होते आणि ते ज्ञान लेखणीच्या माध्यमातून पुढे अभिव्यक्त होत होतं. माताजींनी त्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की हे ज्ञान असं क्राऊडेड स्वरूपामध्ये येत असल्यामुळे परस्पर विसंगत गोष्टीसुद्धा त्यात अगदी एकमेळाने राहू शकतात. त्याचं उदाहरण आपण बघूया, लगेच लक्षात येईल आपल्या की आपण इगो हा भाग जेव्हा समजून घेत होतो, अहंकार, तेव्हा आपण एक मुद्दा विचारात घेतला होता बघा. श्री अरविंदांच्या थॉट्स अँड एफोरिझम्समध्ये हा विचार आलेला आहे. काय लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी, तर इगो वॉज द हेल्पर, इगो इज द बार. एकाच वाक्यामध्ये दोन अगदी परस्पर विसंगत गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या दोन्हीही सुसंगत आहेत.
परस्पर विरोधी गोष्टी असल्या तरी त्यात संगती आहे काहीतरी. काय संगती आहे ती? इगो वॉज द हेल्पर. इगो, अहंकार, एकेकाळी मदतगार होता, सहाय्यक होता, आणि आता तो अहंकार हा अडथळा झालेला आहे. एकाच वेळेला सहाय्यक आणि त्याच वेळेला अडथळा, या दोन परस्पर विरोधी गोष्टी सुसंगत रीतीने अगदी एकाच वाक्यात आल्यात. ही जी संगती लागणं हा प्रकार आहे, दोन विरोधी, दोन किंवा अधिक विरोधी गोष्टींमधली संगती, सुसंगतता, एकसूत्रता हाती लागणं हे उच्च मनाचं स्वरूप आहे. त्याच्यासाठी अजून एक उदाहरण आपल्याला विचारात घेता येईल. समजा, हेही उदाहरण मदरनी सांगितलेलं आहे. बघा, समजा दोन व्यक्ती आहेत आणि त्या अगदी बरोबर दोन विरुद्ध मताच्या आहेत. त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांशी गप्पा गोष्टी करतायत आणि त्यातली क्ष व्यक्ती म्हणते की मनुष्य मर्त्य आहे, मॅन इज मॉर्टल, असं तो म्हणतोय. आणि य व्यक्ती म्हणते की नाही नाही, मनुष्य मर्त्य नाहीये, मनुष्य अमर आहे. आता ही दोन्ही विधानं किती परस्पर विरोधी आहेत, आणि हे दोघंही जेव्हा समोरासमोर येतील आणि चर्चा करायला लागतील तेव्हा या दोघांमध्ये कधीही एकमत होणार नाही. कारण अगदी 180 अंशाच्या कोनामधून त्यामध्ये विरोध आहे. तेव्हा कितीही जन्मानुजन्म त्यांनी त्याच्यावर वादविवाद केला तरी ते एकमतावर येणार नाहीत, इतकी ही दोन टोकाची विधान आहेत. मदरनी ह्याच्या बाबतीत असं म्हटलंय की मॅन इज मॉर्टल किंवा मनुष्य मर्त्य आहे, हा थिसिस आहे, हा सिद्धांत आहे असं म्हटलं आपण. तर अँटीथिसिस काय आहे? मनुष्य अमर आहे, हा अँटीथिसिस आहे. आणि मग आता हे तर्कबुद्धीच्या म्हणजे आपल्या सामान्य बुद्धीच्या पातळीवरची ही दोन विधानं झाली. ह्या दोन्हीमध्ये जर संगती लावायची असेल तर ती तर्कबुद्धीच्या पातळीवरनं लावता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सामान्य मनाच्या वर उठलं पाहिजे. आणि वर म्हणजे कुठे? तर ते उच्च मनाच्या पातळीवर आपल्याला उठलं पाहिजे. तेव्हा मग आपल्याला या दोन्हीमधली संगती लागू शकेल. आता लक्षात घ्या, ही दोन भांडणारी जी माणसं आहेत, क्ष आणि य, ही दोन माणसं जर मदरकडे गेली तर उच्च मनाच्या आधारावर मदर असं सांगू शकतील की मनुष्य हा मूलतः अमर्त्य आहे, पण आपल्या अज्ञानामुळे तो मर्त्य झालेला आहे. दोन्हीमधली संगती लावता आली. कशाच्या आधारावर? उच्च मनाच्या पातळीवर गेल्यानंतर जे ज्ञान होतं आहे ते ज्ञान सत्याचा प्रकाश घेऊन येत आहे. त्यामुळे कितीही दोन विरोधी गोष्टी दिसताना दिसल्या तरी त्यामध्ये विरोध नाही हे सांगण्याचं काम आपल्याला उच्च मन करतं. ठीक आहे, ती संगती अतिशय नेमकेपणाने जाणवून देण्याचं काम हे उच्च मन करत असतं. श्री अरविंदांनी या उच्च मनाचं स्वरूप, तिथल्या ज्ञानाचं स्वरूप सांगताना असं सांगितलेलं आहे की इथलं ज्ञान हे जणू काही स्वच्छ सूर्यप्रकाश असावं असं असतं. म्हणजे डे लाईट आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं हे ज्ञान असतं. कसं समजून घ्यायचं हे? तर बघूया, आपण उदाहरण लक्षात घेऊया. आपण समजा वेरूळ, अजंठा यासारख्या ज्या लेणी आहेत, या लेण्यांमध्ये त्या लेण्या पाहायला जर आपण गेलेलो असू तर त्यातल्या काही लेण्यांच्या बाबतीत तिथल्या ज्या काही शिल्पाकृती आहे तिथे अंधार असतो. आणि मग त्या अंधारामध्ये आपल्याला त्या शिल्पाकृती पाहायच्या असतील तर आपल्याजवळ जी बॅटरी असते, जो टॉर्च असतो, तो टॉर्च घेऊन आपण त्या आकृत्यांवर तो प्रकाश टाकतो आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याला ती आकृती धूसरशी अशी त्या छोट्याशा मिणमिणत्या प्रकाशामध्ये जी काही दिसेल ती आकृती दिसते. म्हणजे त्यामध्ये बहुतांशी भाग हा सगळा अंधकारमय असतो आणि थोडासा भाग म्हणजे त्या टॉर्चचा जो प्रकाश पडेल
तेवढा तो प्रकाश, तेवढ्या प्रकाशात जे होईल ते दर्शन आपल्याला तिथे दिसतं. मानवी बुद्धीचं स्वरूप हे असं प्रकाश अंधकारमय असं मिश्रित आहे. म्हणजे प्रकाशाचा भाग कमी आणि अंधकाराचा भाग जास्त अशा स्वरूपाचं ते आहे. पण तेच उच्च मनाच्या ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, तर आता कल्पना करा की त्याच लेणीमध्ये दिवसाच्या एका ठराविक वेळेला सूर्याचा प्रकाश थेट त्या शिल्पाकृतीवर पडतो आहे. तेव्हा काय होतंय, तर तो बॅटरीच्या प्रकाशात तुकड्या तुकड्यांनी जो आपण शिल्प पाहतोय तसं ते आता दिसत नाहीये, तर अख्खं शिल्प उजळून निघाल्यासारखं होतंय. तेव्हा हा जो फरक आहे दोन्ही मधला, आता ते शिल्प, त्यातले बारकावे, त्यातली संगती आपल्याला सुस्पष्टपणाने दिसतेय, कारण स्वच्छ सूर्यप्रकाश त्याच्यावर पडलेला आहे. उच्च मनामधल्या ज्ञानाचं स्वरूप हे अशा प्रकारचं आहे. या उच्च मनाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण थोडं श्री अरविंदांच्या शब्दामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थात इथे मी आत्ता आपल्या विवेचनाच्या सोयीसाठी त्याचा मराठी जो अनुवाद आहे तो इथे विचारात घेते आहे. श्री अरविंदांच्या लाईव्ह डिव्हाइनचं सेनापती बापट यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. ते दिव्य जीवन या नावाने प्रकाशित झालेलं आहे. त्यातला काही भाग मी इथे वाचते आहे. बघा, आमच्या मानवी बुद्धीच्या क्षेत्रातून आम्ही वर चढत जातो तेव्हा आमचे पहिले पाऊल उच्चतर किंवा श्रेष्ठ मनाच्या क्षेत्रात पडते. म्हणजे हायर माइंडमध्ये ते आपलं पहिलं पाऊल पडतं, हे आपण पाहिलं. हे श्रेष्ठ मन आमच्या सामान्य मनासारखे प्रकाश अंधारमय किंवा अर्धवट प्रकाशाचे नसते, याचाही विचार आत्ता आपण केला. येथे आत्म्याचा विशाल निर्मळ प्रकाश असतो. या मनाचे पायाभूत घटकद्रव्य अस्तित्वाच्या एकतेच्या संवेदनेने भरलेले असते. थोडं समजावून घेऊया. हा सगळा जो वरचा प्रांत आहे तो आध्यात्मिक चेतनेचा प्रांत आहे, असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. म्हणजेच आत्म्याचं जे ज्ञान आहे ते ह्या सगळ्या श्रेणींवरती उपलब्ध आहे. आणि म्हणून हे समग्र विश्व, या विश्वामध्ये असलेले सगळे जीवजंतू सचेतन असतील अचेतन असतील, या सगळ्यामध्ये एक एकत्व आहे. एकाच परमेश्वराचे हे विविध सगळे अंश आहेत. हे जे एकत्वाचं ज्ञान आहे ते ज्ञान या सगळ्या वरच्या श्रेणीच्या पातळ्यांवर असतं. मानवी बुद्धीच्या स्तरावर मात्र आपल्याला हे ज्ञान नाही आणि म्हणून आपल्याला मी वेगळी, समोरचा मोबाईल वेगळा, हे पुस्तक वेगळं, एखादी दुसरी व्यक्ती वेगळी, हे जे भेदात्मक ज्ञान आहे ते मानवी मनाचं ज्ञान आहे. पण त्याच्या सर्व वरच्या पातळीवरचं जे ज्ञान आहे ते एकत्वाचं ज्ञान त्या पातळीवर असतं. आणि त्यातली पहिली म्हणजे मानवी मनाकडून पाहिलं तर त्यातली पहिली पातळी उच्च मनाची आहे. आणि सच्चिदानंदाच्या बाजूनी विचार केला तर सर्वात शेवटची पातळी, की ज्या पातळीवर एकत्वाचं ज्ञान शिल्लक आहे, ती शेवटची पातळी म्हणजे उच्च मन, असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. बघूया पुढे. अधिमानसातून हे श्रेष्ठ मन निघालेले असते. अतिमानस हा त्याचा अधिमानसापलीकडील उगम असतो. हे जे उच्च मन आहे त्याचं जे ज्ञान आहे ते कुठून आलेलं आहे, तर ते आलंय अधिमानसाकडून. पण त्याचाही उगम कुठे आहे, तर तो अतिमानसामध्ये आहे. तेव्हा इथपासून आलेलं ज्ञान उच्च मनापर्यंत येऊन झिरपलेलं आहे. श्रेष्ठ मनाचे वैशिष्ट्य, श्रेष्ठ मन म्हणजे उच्च मन. श्रेष्ठ मनाचे वैशिष्ट्य इतर श्रेष्ठ आत्मशक्तींहून त्याचे भिन्नत्व दाखवणारे वैशिष्ट्य. म्हणजे आत्तापर्यंत आपण मानवी मन आणि उच्च मन यांचा विचार केला.
पण इथे श्री अरविंद आता आपल्याला सांगतायत की हे जे उच्च मन आहे तिथून पुढच्या सगळ्या पातळीवर एकत्वाची जाणीव आहे. पण ह्या सगळ्या श्रेण्या आणि उच्च मन ह्यामध्ये काय फरक आहे, तर ते सांगतायत की विचार आणि शब्द हे या मनाचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय, तर उच्च मनाच्या स्तरावरती जे ज्ञान आहे ते ज्ञान आलंय अतिमानसाकडून, अधिमानसाकडून आलेलं आहे. पण ते उच्च मनाच्या स्तरावर आपल्याला विचार आणि शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येतं आणि म्हणून ते मानवी बुद्धीला आकलन होईल अशा पद्धतीच्या स्वरूपात येऊ शकतं. ठीक आहे, थोडं समजावून घेऊया हे. आता आपल्या सगळ्यांना संगणक, कॉम्प्युटर्स माहिती आहे आणि आत्तापर्यंत हेही माहिती आहे की आपली जी आपण आत्ता मराठीमध्ये बोलतोय किंवा इंग्लिशमध्ये बोलत असू, जी कुठली मानवी भाषा आहे ती मानवी भाषा संगणकाला जशीच्या तशी कळत नाही. मग त्याला जी भाषा कळते ती भाषा कुठली असते, तर ती बायनरी भाषा, म्हणजे 0 आणि 1च्या परिभाषेत त्याला बोलावं लागतं तर ते त्याला समजतं. म्हणजे ते ट्रान्सलेट करावं लागतं त्या भाषेमध्ये, तरच त्याला ते आकलन होतं. ठीक आहे, अगदी त्याच पद्धतीने आता आपण हीच कल्पना थोडीशी पुढे नेऊया आणि विचार असा करूया की समजा, कल्पना करूया, हे असं प्रत्यक्षात नाही पण कल्पनेसाठी आपण म्हणतोय की सच्चिदानंद ही कोणीतरी एक व्यक्ती आहे अशी कल्पना करूया आपण. आणि त्या व्यक्तीला जर मनुष्य प्राण्याशी बोलायचं असेल, आपल्याशी बोलायचं असेल, तर त्याला आपल्या पातळीवर येऊन बोलावं लागेल. कारण त्याची भाषा ही आपल्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, ती आपल्याला कळत नाहीये. आणि ती जर कळायची असेल तर जसं आपण संगणकाशी बायनरी भाषेमध्ये बोलतो त्याच पद्धतीने सच्चिदानंदाला जर आपल्याशी संवाद साधायचा असेल, म्हणजेच वरिष्ठ पातळीवरचं जे ज्ञान आहे ते मनुष्यापर्यंत पोचवायचं असेल, कम्युनिकेट करायचं असेल, तर त्याला विचारांचा आधार घ्यायला लागेल आणि शब्दांचा आधार घ्यायला लागेल. हे जे डायल्युशन करावं लागतंय त्याला स्वतःच्या भाषेमध्ये, तर ते कुठपर्यंत आल्यानंतर शक्य होतं, म्हणजे ते स्वतःची भाषा बदलत बदलत कुठपर्यंत येतं, उच्च मनाच्या पातळीवर येतं. आणि मग उच्च मनामध्ये जे व्यक्त झालेले शब्द आहेत, विचार आहेत, ते मानवी मनाला कळू शकतात. अशा पद्धतीने ते व्यक्त होऊ शकतात. हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच उच्च मन हे मानवी मन आणि ह्या सगळ्या वरच्या श्रेण्या यांच्यामधलं एक प्रकारे मध्यस्थाचं काम करतं. ठीक आहे, तेव्हा हे कम्युनिकेशन त्याला या पद्धतीने करता येतं. श्रेष्ठ मन हे प्रकाशमय विचारशील मन आहे. विचारशील मन आहे, आपलं मनही विचारशील मन आहे, पण ते प्रकाशमय नाहीये. आपलं विचारशील मन हे अर्धवट प्रकाश आणि अर्धवट अंधकार अशा स्वरूपाचं आहे. आणि हे मात्र कसं आहे, प्रकाशमय विचारशील मन आहे. आणि तो प्रकाश कुठनं आलाय बघा, आत्मजन्य विचारमय ज्ञानाचे क्षेत्र म्हणजे श्रेष्ठ मन होय. आत्मजन्य विचारमय ज्ञान, आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्या पातळीवरचं जे ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञान आहे आणि ह्या पातळीवरचं जे ज्ञान आहे ते आत्मजन्य आहे. आत्म्यामधून उदित पावलेलं ते ज्ञान आहे. आत्म्याशी एकरूपता, आत्म्याशी एकतानता साधली गेली आणि त्यातून झालेलं हे ज्ञान आहे. त्यामुळे त्याचा स्तरच वेगळा आहे. इथे मला उदाहरण आठवतंय ते माताजींचं, मदरचं उदाहरण आठवतंय. मदर जेव्हा जपानमध्ये राहत होत्या तेव्हा घडलेला हा एक प्रसंग आहे.
मदर तेव्हा जपानमधल्या बागा विशेषतः प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहे. अत्यंत सुंदर अशी ती सगळी रचना असते त्या बागांमधली. आणि त्या बागेमध्ये एकदा जपानमध्ये चेरी ब्लॉसम, तो जो बहर येतो चेरीला, ते सगळे चेरीचे वृक्ष हे असे त्या बहरामुळे फुलून गेलेले असतात. अशा ऋतूमध्ये मदर एकदा तिथल्या बागेमध्ये ध्यानस्थ बसलेल्या होत्या आणि त्या ध्यानामध्ये त्या तिथल्या त्या बागेतल्या एका चेरीच्या झाडाशी एकरूप झाल्या. आणि त्या एकरूप होत आत जशा गेल्या तशा एकंदरच सर्व चेरी जे वृक्ष होते तिथे त्या सगळ्या वृक्षांशी त्या एकात्म पावल्या. आणि मग ते ध्यान संपता संपता त्यांना असं ज्ञान झालं की वसंत ऋतूमध्ये जे सगळे व्याधी विकार होतात त्या व्याधी विकारांचा एक इलाज म्हणजे चेरीचं झाड हे आहे. आता त्यातला तपशिलाचा भाग आपण बाजूला सोडूया, पण हे ज्ञान त्यांना झालं. कसं झालं? बॉटनीची काही पुस्तकं त्यांनी अभ्यासली, खूप काहीतरी डिसेक्शन केलं त्या फुलांचं आणि मग काहीतरी ज्ञान झालं. कुठल्या शास्त्रज्ञांशी त्या भेटल्या आणि मग ते ज्ञान झालं का? तर तसं काही नाही, थेट ज्ञान आहे. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे उच्च मनाच्या स्तरावरचं, ते ज्ञान संपादित ज्ञान नाही असं आपण जे म्हटलं ते ह्या अर्थाने. नॉलेज बाय आयडेंटिफिकेशन, एकात्म व्यक्ती होते आणि त्यातून ज्ञान उदित होतं, प्रकट होतं. हे जे ज्ञान आहे ते उच्च मनाचं ज्ञान आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथे आलेला आहे, तोही आपण विचारात घेऊया. आपलं जे सामान्य मन आहे त्या सामान्य मनाची श्रेष्ठ शक्ती कोणती? तर श्री अरविंद म्हणतात कल्पनाशक्ती ही आपल्या सामान्य मनाची श्रेष्ठ शक्ती आहे. आणि ही मानसिक कल्पनाशक्ती श्रेष्ठ मनातून म्हणजे उच्च मनातून जन्म घेते. म्हणजे श्रेष्ठ मन हेच सामान्य मनाच्या सर्वोत्तम स्वरूपाचे आध्यात्मिक जनक आहे. आता बघा, कल्पनाशक्ती ही सर्वांमध्ये आढळते, पण तिचा विकास हा अगदी काही मोजक्या लोकांमध्ये झालेला असतो. आणि ज्यांच्यामध्ये हा विकास झालेला आहे त्यांच्या ठिकाणी त्यांना चमकदार कल्पना सुचतात. बघा, त्या कल्पना कुठून उदय पावतात? श्री अरविंद म्हणतात की ही जी कल्पनाशक्ती आहे त्यातून येणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या उच्च मनामधून उदयाला येतात. म्हणजे आपली जी कल्पनाशक्ती आहे तिचं आध्यात्मिक जनक कोण आहे? तर उच्च मन हे तिचं आध्यात्मिक जनक आहे. उच्च मनाचा जेव्हा आपण विचार करतो आहोत तेव्हा आणखीन एक महत्त्वाची संकल्पना विचारात घेतली पाहिजे. ती म्हणजे उच्च मनामध्ये जे ज्ञान होतंय ते कल्पना संघ या स्वरूपाचं आहे. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये मास आयडिएशन असं म्हणतात. म्हणजे एक कल्पना, दुसरी कल्पना, तिसरी कल्पना अशा रीतीने हे सुट ज्ञान होत नाही, तर कल्पनांचा जणू एक संघ, एक समुदाय असावा आणि तो संपूर्ण समुदाय आपल्या कवेत येतो. अशा प्रकारचं हे ज्ञान असतं. उदाहरणार्थ आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मी हे याचा विचार करत असताना मला सुचलेलं हे उदाहरण आहे. ते म्हणजे बघा, आपल्याला वेदोपनिषदांमध्ये जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये एक सूत्र आपल्याला माहिती आहे, अन्नम ब्रह्म, म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे. ठीक आहे, कळलं? आपल्या मानवी बुद्धीला समजेल अशा परिभाषेत ते लिहिलेलं आहे, अन्न हे ब्रह्म आहे. ठीक आहे, कळलं. पुढे सांगितलं प्राण हा ब्रह्म आहे. ठीक आहे, तेही कळलं. त्याच्या पुढे मन ब्रह्म आहे, तेही कळलं. त्याच्या पुढे गेलो अजून आपण, विज्ञानम ब्रह्म, विज्ञान हे ब्रह्म आहे. असं एक प्रकारे तुकड्या तुकड्यांनी आपण ते जे विचार आहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, पण हे झाल्या वेगवेगळ्या संकल्पना. पण उच्च मनाच्या पातळीवर जे ज्ञान होतंय ते कसं होतंय? तर ते अशी सुटी कल्पना या स्वरूपात ते ज्ञान होत नाहीये,
ते समग्रत्वाने ज्ञान होतंय. कशाचं ज्ञान होतंय? उदाहरणार्थ, या सगळ्या संकल्पनांचा एकत्रित समवाय केला तर त्यातनं काय सूत्र निघतं बघा, की सर्वम खल्विदम ब्रह्म. हे समग्र जे काही आहे ते ब्रह्म आहे. कल्पना समूह आहे बघा, या समूहातनं मग अन्न ब्रह्म आहे, प्राण ब्रह्म आहे वगैरे संकल्पना ज्या आहेत त्या वेगळ्या होऊ शकतात. पण उच्च मनाच्या पातळीवर एकच सूत्र हाती लागलं की सर्वम खल्विदम ब्रह्म. हे जे आहे याला म्हणायचं मास आयडिएशन. आणि श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की असा एकच एक कल्पना संघ इथे हाती लागत नाही. तर बघा, मगाशी आपण जो विचार केला होता, ज्ञानाचा समुद्र जणू कोसळतोय, त्यामुळे ही अशी एक समूह नाहीये कल्पनेचा, तर एका समूहाला जोडलेला दुसरा कल्पना संघ, त्याला जोडलेला तिसरा कल्पना संघ, असं करत करत किती विस्तार होऊ शकतो, तर अगदी विश्वा एवढा विस्तार होऊ शकतो असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे ते असं कल्पना संघांच्या माध्यमातून होणारं ज्ञान आहे. आत्तापर्यंत आपण हे जे उच्च मन आहे या उच्च मनाच्या एका पैलूचा विचार केला. बघा, ज्ञान या पैलूचा आत्तापर्यंत आपण विचार केला. आता दुसरा जो पैलू आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलंय डायनॅमिक इफेक्च्युएशन ऑफ ट्रूथ. म्हणजे काय? तर सत्य कार्यान्वित करणं. हा उच्च मनाचा दुसरा महत्वाचा पैलू आहे की जो मानवी मनाच्या ठिकाणी आढळून येत नाही. काय नेमकं समजावून घेऊया. मानवी मनामध्ये ज्ञान वेगळं आणि ते ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचं सामर्थ्य, ही गोष्ट किंवा ते प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छाशक्ती वेगळी. म्हणजे ज्ञान आणि ही इच्छाशक्ती किंवा सत्य कार्यान्वित करण्याची शक्ती या दोन्हीमध्ये मानवी मनामध्ये फारकत झालेली असते. हे एकत्रितपणाने नसतात. आणि तेच उच्च मनामध्ये ज्ञान आलं की त्या पाठोपाठ लगेचच त्याला जोडून ते सत्य कार्यान्वित करण्याची शक्ती, ती क्षमता पण त्याच्या अंगी असते. उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल. आपल्याला हे ज्ञान आहे किंवा माहिती आहे, आत्ता आपण असं म्हणूया की आरोग्यासाठी नियमितपणाने व्यायाम करणं हे चांगलं आहे. ज्ञान आहे हे, पण ते ज्ञान म्हणजे त्यातलं जे सत्य आहे ते कार्यान्वित करता येतं का आपल्याला? काही सन्मान्य अपवाद वगळता बहुतांशी जणांच्या बाबतीत व्यायामाचा जो कंटाळा आढळतो, याचाच अर्थ असा की ज्ञान आहे, मला व्यायाम केला पाहिजे हे समजतंय, पण तो व्यायाम नियमित करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माझ्यापाशी नाही. म्हणजे ज्ञान आहे आणि इच्छाशक्ती नाही, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फारकत आहे. हे इथलं स्वरूप आहे. आणि उच्च ज्ञानाच्या ठिकाणी काय? तर उच्च ज्ञानाच्या ठिकाणी श्री अरविंदांनी हे उदाहरण दिलंय की निरामय आरोग्य ही काय गोष्ट आहे? ही संकल्पना जेव्हा उच्च मनाच्या स्तरावर होते तेव्हा ते निरामय आरोग्य टिकवण्यासाठी लागणारी जी इच्छाशक्ती आहे ती ताबडतोब त्याच्या बरोबरीने, त्याच्या जोडीनेच येते. त्या दोन्हीमध्ये फरक पडत नाही, कारण ते ज्ञान अगदी पार आपल्या शरीरातल्या पेशीपर्यंत जाऊन झिरपलेलं असतं. आणि मग त्यातून जी काही चालना द्यावी लागते ती चालना त्यातून आपोआप मिळते. म्हणून ज्ञान आणि सत्य कार्यान्वित करण्याची शक्ती यामध्ये फरक नसणं हे उच्च मनाचं स्वरूप आहे, असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. श्री अरविंदांनी आपल्याला या उच्च मनाच्या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. 3 स्तर आहेत या उच्च मनाचे. ते कोणते कोणते?
म्हणजे जेव्हा आपण मानवी मनाची मर्यादा ओलांडून पलीकडे जायला लागतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ह्या 3 उपपायऱ्या असं म्हणूया एक प्रकारे, या 3 पायऱ्या लागतात. त्यातली पहिली पायरी, त्याच्यावरती ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन नाही होत, पण ईश्वराचा स्पर्श जाणवतो. मग तो स्पर्श कधी प्रकाशाच्या रूपातनं असेल, कधी शांतीच्या रूपाने असेल, कधी शक्तीच्या रूपाने असेल, तर कधी ज्ञानाच्या रूपाने असेल. हे सगळे अनुभव, त्याची झलक मिळून जाते आणि त्यातून ईश्वर आहे, ईश्वराची उपस्थिती आहे, त्याचं अस्तित्व आहे, याची जाणीव व्यक्तीला होते. ही आहे पहिली पायरी. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे ती म्हणजे ते जे काही प्रकाश, शांती, शक्ती वगैरे ह्या ज्या काही दिव्य गोष्टी आहेत त्या आता नुसती झलक नाही दिसत, तर त्याच्यामध्ये तुम्ही वास्तव्य करायला लागता. ही दुसरी पायरी आहे. ठीक आहे. आणि तिसरी पायरी म्हणजे इथे तुम्ही ईश्वराशी एकत्व पावता, ईश्वराप्रती तुम्ही समर्पित झालेले असता. ही तिसरी पायरी आहे. समजण्यासाठी सोपं उदाहरण घेऊया. समजा बाहेर पावसाचा हलका शिडकावा पडतो आहे आणि त्या पावसामध्ये आपण गेलो आणि त्या पावसाचे काही तुषार, काही थेंब आपल्या अंगावर पडले, तर ही जी आहे ती फक्त पहिली पायरी. पाऊस काय आहे याची झलक अनुभवायला मिळाली, त्याचा स्पर्श अनुभवायला मिळाला. नंतरची पुढची पायरी काय, तर आता पावसाचा जोरदार वर्षाव सुरू झालाय आणि त्या पावसामध्ये आपण ओलेचिंब भिजतो आहोत, त्या वर्षावाने निथळतो आहोत, म्हणजे त्या पावसामध्ये आपण वास्तव्य करतो आहोत. म्हणजे आता ते प्रकाशामधलं वास्तव्य असेल, त्या ज्ञानामधलं वास्तव्य असेल. ही झाली दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी काय, तर आता पाऊस आणि मी वेगवेगळे नाहीच, आमच्या दोघांमध्ये एकत्व आहे. ही जी पायरी आहे ती तिसरी पायरी. इथे ईश्वराशी एकत्व ही जी पायरी आहे ती पायरी. आणि इथेच आत्मसाक्षात्कार ही स्थिती आढळून येते असं श्री अरविंद म्हणतात. इथे जो साधक आहे त्याला स्वतःच्या आत्म्याचं कायमस्वरूपी भान असतं, त्याला आत्म्याच्या एकत्वाचं कायमस्वरूपी भान असतं. आणि या विश्वामध्ये जी सुसंगती आहे, हार्मनी आहे, त्याचंही भान या साधकाला असतं. अशी ही पायरी म्हणजे उच्च मनाची पायरी आहे. त्यातली जी तिसरी पायरी आहे ती ही आहे. आता आपण थोडेसे या उच्च मनाची वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया. मगाशी आपण त्यातलं एक वैशिष्ट्य पाहिलं, ते म्हणजे विचार आणि शब्दाच्या माध्यमातून ते ज्ञान व्यक्त होऊ शकतं. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मगाशी आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की आध्यात्मिक चेतनेमधली ही सर्वात पहिली पायरी आहे उच्च मन ही. त्याच्यानंतर मदननी हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की उच्च मनाच्या पातळीवर होस्टाईल फोर्सेस म्हणजे विरोधी शक्ती नाहीत. आणि त्याचबरोबर तिथे सायकिक बिईंगचं पण अस्तित्व नाही, हेही मदननी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मदननीच आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलंय की आपण आरोहण आणि अवरोहण या ज्या संकल्पना समजावून घेतो किंवा साधकाला ध्यानामध्ये जो आरोहणाचा अनुभव येतो, तो कुठपर्यंत आरोहणाचा अनुभव येतो, तर उच्च मनापर्यंत तो अनुभव येतो. तिथे गेल्यानंतर त्याच्या पलीकडे जेव्हा साधक प्रवास करायला लागतो तेव्हा आरोहण आणि अवरोहण ही जी जाणीव आहे ती तिथे लोप पावलेली असते. उच्च मनाच्या दशेपर्यंत मात्र आपण आरोहण करत आहोत ही जाणीव साधकाला राहते. या उच्च मनाचा रंग हा हलका निळसर रंग आहे. म्हणजे आपल्याला ध्यानावस्थेमध्ये किंवा स्वप्नावस्थेमध्ये आपण जर उच्च मनापर्यंत जाऊन पोचलो तर हलक्या निळसर रंगामध्ये अशी काही दृश्य दिसून जातात. तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण उच्च मनाच्या स्तरापर्यंत जाऊन पोचलेलो आहोत. ह्या ठिकाणी ईश्वराशी साधक
एकत्व पावलेला असतो आणि त्यामुळे तिथे भक्ती आढळत नाही. श्री अरविंदांनी हे सांगितलंय. कारण भक्तीसाठी द्वैत पाहिजे ना, साधक आणि ईश्वर किंवा भक्त आणि भगवंत हे दोन पण पाहिजे. ते दोन पण तिथे मुळी शिल्लकच राहिलेलं नसतं आणि त्यामुळे रूढार्थाने आपण ज्याला भक्ती म्हणतो ती भक्तीची भावना इथे उच्च मनामध्ये आढळू शकत नाही. इथे साधकाला सक्रिय आणि अक्रिय ब्रह्माचे हे जो दोन पैलू आहेत त्या दोन्ही पैलूंचं ज्ञान होतं, पण ह्या दोन्हींमध्ये फरक आहे अशा स्वरूपातलं ते ज्ञान होतं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथे जाता जाता विचारात घेतला पाहिजे तो असा की आत्तापर्यंत आपण हे सगळं जे समजावून घेतो आहोत त्याच्यावरनं हे लक्षात येतंय की अरे आपल्या बुद्धीच्या कितीतरी पलीकडे, कितीतरी अमर्याद अशा स्वरूपामध्ये आणि कितीतरी विशुद्ध शक्तिमान अशा स्वरूपात असलेली ही ज्ञानाची शक्ती आहे. मग ती मिळवायचं प्रयत्न केला पाहिजे असं आपल्याला वाटतं, परंतु मनुष्याला आपल्या ज्या तर्कबुद्धीवर विसंबून राहण्याची इतकी सवय झालेली असते की हे तर्कबुद्धीचं स्टूल, त्याचा जो आधार आहे तो खालनं काढून घेतला तर आपण एक प्रकारे लटकल्यासारखी, आपली अधांतरी लटकल्यासारखी आपली अवस्था होऊ शकते जर आपण उच्च मनापर्यंत जाऊन पोचलेलो नसू. म्हणजे तर्कबुद्धीचा आधार सुटलाय आणि उच्च बुद्धी अजून गवसलेली नाही, हा जो मधला टप्पा आहे, ठीक आहे, तो टप्पा मोठा बिकट म्हणता येईल अशा प्रकारचा असू शकतो. कारण इतकी सवय झाली आहे की तर्कबुद्धी म्हणजे माझी बुद्धीच वापरायची नाही मला, हे कसं शक्य आहे, अशी काहीतरी ती गोष्ट होऊन जाते. स्वतःला ओलांडून पलीकडे जायला मनुष्य तयार होत नाही. त्यामुळे हा एक मधला टप्पा अधांतरी असल्यासारखा तो अनुभव आहे. आता ह्या उच्च मनाचं कार्य काय आहे ते थोडक्यात आपण समजावून घेऊया. ते कार्य असं आहे की उच्च मन आपल्याला आपल्यातलं अज्ञान आणि अपूर्णता दाखवून देतं. आणि ही अज्ञान आणि अपूर्णता आपल्या जेव्हा लक्षात येते, ते लक्षात आल्यामुळे मनुष्याला परिपूर्णत्वाचा ध्यास असतोच, त्यातून तो साधक वेगाने पुढची पावलं टाकू शकतो. तेव्हा हे अज्ञान आणि अपूर्णता दाखवून देण्याचं महत्त्वाचं कार्य उच्च मनाचं कार्य आहे. आपण हेही पाहिलं की या ज्या आध्यात्मिक चेतनेतल्या सगळ्या ज्या वरच्या श्रेणी आहेत त्या श्रेणी आणि मानवी बुद्धी किंवा मानवी मन यांना जोडणारा दुवा म्हणून पण हे काम करणारं उच्च मन आहे. व्यक्ती जेव्हा उच्च मनाच्या स्तरावर जाते तेव्हा तिच्यामध्ये कोणकोणत्या क्षमता निर्माण होतात हे आता आपण थोडंसं समजावून घेऊया. तर उच्च मनाच्या स्तरावर गेल्यावर व्यक्तीला अंतस्फूर्ती, त्यातून येणारं ज्ञान व्हायला लागतं. म्हणजे अंतस्फूर्त ज्ञान किंवा अंतस्फूर्त मन ही संकल्पना थोडीशी अजून वेगळी आहे, पण त्या स्तरावरची किंवा प्रत्येक स्तरावर साधकाला अंतस्फूर्तीचा अनुभव येतो. उच्च मनाच्या स्तरावर पण अशा प्रकारची अंतस्फूर्ती येऊ शकते. आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे नॉलेज बाय आयडेंटिटी, एकात्मतेतून होणारं ज्ञान हे या स्वरूपाचं ज्ञान आहे आणि त्यामुळे ते ज्ञान खूप कष्टपूर्वक संपादन करावं लागत नाही, ते ज्ञान प्रकट होतं. आणि याचा एक परिणाम म्हणून परिस्थितीवर कृती करण्याचं एक प्रकारचं सामर्थ्य तुमच्या अंगी येतं. श्री अरविंदांनी स्वतःचा एक अनुभव इव्हनिंग टॉक्समध्ये सांगितलाय. त्यात ते म्हणतात की जेव्हा ते उच्च मनाच्या स्तरावर जाऊन पोचलेले होते तेव्हा त्यांच्यामधली जी शक्ती आहे ती अमुक एका कारणासाठी वापरायची, अंमलात आणायची, हे कार्य ते करत होते. भारताच्या स्तरावर जे कार्य चाललेलं होतं त्यामध्ये ते उच्च मन त्यांना दाखवून द्यायचं की आता अमुक एक गोष्ट करण्याची गरज आहे
आणि श्री अरविंद ती गोष्ट त्याप्रमाणे करत असायचे. आता श्री अरविंद इथे उच्च मनाची मर्यादा काय आहे, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत त्या सांगतात. हे अर्थातच श्री अरविंदच करू जाणे, कारण आपल्या मानवी बुद्धीच्या दृष्टीने ही पहिली उच्च मनाचीच पायरी एवढी उंच आहे की त्या पायरीवर चढायचं आणि मग त्याची मर्यादा काय आहे ती सांगायची. याच्यासाठी त्याच्या वरच्या कितीतरी ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे अगदी अतिमानसाच्या पायरीपर्यंत जाऊन पोचल्याशिवाय या उच्च मनाच्या पायरीची मर्यादा काय ती कशी बरे सांगता येईल. तेव्हा श्री अरविंदच हे करू जाणे. काय म्हणतात बघा. हे अर्थात आपण आता तर्कबुद्धीनेच सगळं समजावून घेतो आहोत, पण थोडी कल्पना करूया. ते म्हणतात, हे जे वरच्या स्तरावरचं ज्ञान आहे ते उच्च मनाला समजतं, पण ते त्याला स्वतःच्या पकडीमध्ये बांधून ठेवता येत नाही. म्हणजे ते होतं आणि नाहीसं होतं, होतं आणि नाहीसं होतं. ते कायमस्वरूपी असं पकडून ठेवलंय असं ते होऊ शकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की उच्च मनाचा संबंध जसा या वरच्या श्रेणींशी आहे तसाच तो मानवी मनाशी पण आहे, मानवी प्राणाशी आहे, मानवी शरीराशी आहे. त्यामुळे उच्च मन जेव्हा मानवी मेंदूमध्ये शिरतं तेव्हा मन प्राण शरीर याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमध्ये राहून त्याला काम करावं लागतं. ते जेव्हा स्वतःच्या स्तरावर वावरत असतं तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि जेव्हा ते मानवी स्तरावर उतरून काम करतं तेव्हाची गोष्ट वेगळी. उदाहरण लगेच लक्षात येईल की आपण आपल्या घरामध्ये वावरत असताना जो मोकळेपणा असतो, जे स्वातंत्र्य असतं, ते दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथे जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्यामध्ये एक अवघडलेपण असतं. ते जे आहे ते उच्च मनाचं मानवी स्तरावर आल्यानंतरचं ती जी मर्यादा आहे ती मर्यादा उच्च मनाला पडते असं श्री अरविंद म्हणतात. श्री अरविंद उच्च मनाची तिसरी मर्यादा सांगतात. ते म्हणतात की ह्या उच्च मनाला समग्र सत्य कळत नाही, तर सत्याचा कोणता तरी एक पैलू लक्षात येतो. मग आजचं आपण जे उदाहरण पाहिलं अजंठा वेरूळ लेण्यांचं, त्या शिल्पामध्ये एवढी शिल्प आहेत, त्या सगळ्या शिल्पांचं एकत्रितपणे ज्ञान होत नाही, तर त्यातल्या कुठल्या तरी एका पैलूचं, म्हणजे एका भिंतीवरची ती सगळी शिल्पाकृती आपल्याला समजून आली. अशा पद्धतीचं होणारं ते ज्ञान आहे, ही त्याची आणखीन एक मर्यादा आहे असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. आता आपण पूर्णयोग आणि उच्च मन यांचा काय संबंध आहे ते थोडंसं समजावून घेऊया. ते समजावून घेण्यापूर्वी या उच्च मनाचं स्थान आता एव्हाना आपल्याला कळलेलंच आहे, पण अधिक नेमकेपणाने हे जाणून घेऊया. मदरच्या शब्दामध्ये ते जाणून घेऊया. काय म्हणतात बघा. टू टेल द ट्रूथ इट इज द इम्पॉर्टंट पार्ट. टू गेट थ्रू the lead at the top of the skull which keeps you shut in. आपण सप्तचक्रांच्या वेळेला हा विचार केलेला आहे, थोडासा अधिक जाणून घेऊया. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी हे अशा प्रकारचं एक झाकण असतं. लीड हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ह्या झाकणामुळे ह्या ज्या सगळ्या वरच्या श्रेणी आहेत त्यांना आपण पारखे झालेलो असतो. आपण ह्या एका देहाच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झालेलो असतो, कारण हे झाकण आपल्यावर आहे. मदर म्हणतात हे झाकण उघडलं पाहिजे. हे झाकण जेव्हा उघडेल तेव्हा साधनेच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला असेल, कारण आता उच्च स्तरावरचं ज्ञान आपल्यामध्ये हे सलग रीतीने येऊ शकेल. तो मार्ग आता खुला झाला बघा. ठीक आहे. काय म्हणतात बघा मदर. देर इज अ काइंड ऑफ कव्हर देर यू हॅव टू गेट रीड ऑफ. इफ यू कॅन डू इट, इट्स द शुअर साइन दॅट द टाइम इज राईप अँड यू आर रेडी फॉर योग. योग, I mean
श्री अरविंदज योग. अर्थ असा की आता योग्य वेळ आलेली आहे की ज्या वेळेला तुम्ही आता श्री अरविंदांचा योग करण्यासाठी म्हणजे पूर्ण योगाच्या दृष्टीने तुमची तयारी झालेली आहे, तुम्ही आता क्वालिफाय झालेले आहात, हे सांगणारी ती खूण आहे. तेव्हा हे जे उच्च मन आहे ते ब्रह्मरंध्र सहस्त्रदल याच्या थोडंसं पलीकडे अशा पद्धतीने त्याचं स्थान आहे असं सांगितलेलं आहे. आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत की हे सगळं समजलं, पूर्णयोग आपल्याला करायचा आहे, त्याची साधना करायची आहे, अतिमानवतेसाठी स्वतःचा देह आपल्याला उपयोगात आणायचा आहे अशी इच्छा आहे, सगळं कळलं. करायचं कसं, काय साधना केली म्हणजे हे सगळं शक्य होईल, त्याची युक्ती पण मदननी आपल्याला सांगितलेली आहे. 3-4 टप्प्यांमध्ये ही गोष्ट आपल्याला करायची आहे बघा. साधना करत असताना हे आपल्याला करायचं आहे. पहिलं म्हणजे टू सायलेंट द माइंड ॲज मच ॲज पॉसिबल. आपलं मन आपल्याला शक्य तितकं शांत, स्वस्थ, निश्चल, नीरव करायचं आहे, निस्तरंग करायचं आहे. आणि मग असं जे निश्चल निस्तरंग झालेलं जे मन आहे ते ऊर्ध्व दिशेला वळवायचं आहे. मन वळवायचं आहे. ठीक आहे. टू टर्न इट अपवर्ड, उन्मुख करायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर टू रिमेन इन स्टेट ऑफ सायलेन्स अँड अटेंटिव्ह रिसेप्टिव्हिटी. ऊर्ध्वमुख व्हायचं आहे, मन निस्तरंग आहेच आहे, आणि ते ऊर्ध्वमुख झालेलं निस्तरंग मन तसंच त्या नीरवतेच्या स्थितीत ठेवायचं. आणि नुसतं नीरव असं नाही तर पुढचा शब्द बघा, अटेंटिव्ह रिसेप्टिव्हिटी. वरून जे काही येणार आहे, दिव्य प्रकाश, दिव्य ज्ञान, दिव्य शांती, दिव्य शक्ती, ह्या ज्या काही गोष्टी येणार आहेत त्या ग्रहण करण्यासाठी आपण सजग असलं पाहिजे. ती ग्रहणशील मानसिकता आपली असली पाहिजे. आणि हे जेव्हा आपण अशा रीतीने करू शकतो, हे जितक्या अधिकाधिक प्रमाणात आपण करू शकतो तितक्या अधिकाधिक प्रमाणात ते सर्व आपल्यामध्ये अवतरित व्हायला लागतं आणि आपण उच्च मनापर्यंत चढून वर जाऊ शकतो. हा मार्ग मदननी आपल्याला सांगितलेला आहे. तेव्हा उच्च मन म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याची वैशिष्ट्य काय, त्याचे स्तर कोणते, त्याच्या मर्यादा कोणत्या, हे सगळं आज आपण समजावून घेतलं. आणि ज्या कोणाला या उच्च मनाच्या स्तरापर्यंत जाण्याची आस वाटते आहे, तशी इच्छा मनामध्ये उदित होते आहे, त्यांच्यासाठी जाण्याचा मार्ग सुद्धा कृपावंत असलेल्या मदननी आपल्याला दाखवून दिलेला आहे. तेव्हा आता ही अभिप्सा आपल्या मनामध्ये उदयाला येवो आणि त्या मार्गावरून वाटचाल करण्याचं बळ आपल्याला मदर आणि श्री अरविंद देवोत, अशी इथे प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद.